Hello everyone, welcome to my YouTube channel. I know मी व्हिडिओ खूप दिवसांनी टाकते बट आय एम शुअर दॅट दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी वर्थ वॉचिंग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बॉडी शेप का इम्पॉर्टंट आहे इन टर्म्स ऑफ स्टायलिंग. बट बिफोर स्टार्टिंग लेट मी टेल यू, तुमचा बॉडी शेप कुठलाही असू, प्लीज मेक शुअर दॅट फर्स्ट यू स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बॉडीवरती प्रेम नाही करणार तोपर्यंत तुम्ही कॉन्फिडेंटली प्रेझेंट नाही करू शकणार. सो तुमचा बॉडी शेप जाणून घेण्यासाठी पहिलं तुम्हाला जिम क्लोथ्स किंवा टाईट कुठले तरी क्लोथ्स घालायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची बॉडी मेजर टेपनी मेजर करायची. अँड फर्स्ट विल स्टार्ट विथ चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि जे काय आहे ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेस्ट म्हणजे पोटाचं नाही तर पोटाचा जो वरचा भाग असतो त्याचा तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे हिप्सचा तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे. या 3 गोष्टीचं तुम्हाला मेजरमेंट घेऊन लिहायचं आहे. मेजर केल्यानंतर ज्या भागाचं मेजरमेंट सर्वात जास्त आहे त्याला एक सर्कल करून ठेवा आणि पुढे व्हिडिओ बघत राहा. सो 5 प्रकारचे बॉडी शेप असतात. फर्स्ट इज ट्रायंगल, सेकंड इज इन्व्हर्टेड ट्रायंगल, थर्ड इज रेक्टँगल, फोर्थ इज सर्कल अँड फिफ्थ इज आवर-ग्लास. जर तुमचं हिप्सचं मेजरमेंट तुमच्या शोल्डर्स आणि चेस्टपेक्षा जास्त असेल ह्याचा अर्थ तुमचा बॉडी शेप आहे ट्रायंग्युलर, जे की माझा आहे. फॉर एक्झाम्पल माझी जी चेस्ट आहे ती 36 आहे, वेस्ट आहे 29 आणि हिप आहे 40. यामुळे माझा जो बॉडी शेप आहे तो ट्रायंग्युलर आहे. सो जर तुमचं बॉडी शेप ट्रायंग्युलर असेल सो यू हॅव टू वेअर क्लोथ्स वेअर इन द फोकस विल गो ऑन द अपर बॉडी. टाईट जीन्स किंवा लेगिंग्स वगैरे घालणं अवॉइड करा. सो तुम्ही जेव्हा कपडे आणायला जाता तेव्हा तुम्ही स्ट्रेट जीन्स, स्ट्रेट पॅन्ट्स किंवा स्कर्ट्स, लॉंग स्कर्ट्स वगैरे घालू शकता, ज्याच्याने तुमचं जे फोकस आहे बॉडीचं ते अपर बॉडीकडे जाईल. इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये शोल्डर आणि चेस्टचं जे मेजरमेंट असतं ते जास्त असतं कम्पेअर टू लोअर बॉडी. इथे तुम्हाला पूर्ण फोकस जे आहे ते तुमच्या लोअर बॉडीकडे न्यायचं आहे कारण तुमची अपर बॉडी ऑलरेडी वाईड आहे. तर इथे आता मी जसं घातलं आहे की हा जो क्लोज नेक टॉप आहे हे असे टॉप्स तुम्ही अवॉइड करा घालायचं. मोस्टली तुम्ही जर व्ही नेक किंवा राऊंड नेक शेपचे जर टॉप्स घातले तर त्याच्याने तुमचं जे बॉडी शेप आहे तो एकदम छान आणि बॅलन्स दिसेल. नेक्स्ट इज सर्कल. नाव जेव्हा तुमच्या पोटाचं मेजरमेंट तुमच्या शोल्डर, चेस्ट किंवा हिप्सपेक्षा जास्त असेल ह्याचा अर्थ तुमचा बॉडी शेप आहे सर्कल. सो जर तुमचा बॉडी शेप सर्कल असेल तर यू हॅव टू मेक शुअर दॅट यू वेअर लूज क्लोथ्स ऑर एल्स ओव्हरसाइज टॉप्स अँड अवॉइड फोकस ऑन स्टमक. जर तुम्ही एकदम टाईट क्लोथ्स घातले तर सगळं फोकस तुमच्या स्टमककडे येणार आहे अँड दॅट वोंट लुक गुड ॲट ऑल. सो अवॉइड वेअरिंग ऑल टाईट क्लोथ्स दॅट आर देअर अँड थिक बेल्ट्स. एकदम असे मोठे मोठे बेल्ट्स घालायची अजिबात गरज नाही कारण ते पोटावर आल्यामुळं पोट अजून जास्त दिसेल. नेक्स्ट इज रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलरमध्ये चेस्ट, वेस्ट आणि हिप्स या तिन्हीचं पण माप आहे ना सिमिलर असतं, एकसारखं असतं. सो रेक्टँग्युलर बॉडी शेप जर असेल तर तुम्ही बेल्ट्स वगैरेचा वापर जास्त करू शकता, ज्याच्याने काय होईल की तुमची कंबर हायलाईट होईल आणि बाकीचा बॉडी शेप जो आहे तो बॅलन्स दिसेल आणि तुम्ही बॉक्ससारखं नाही दिसणार. सो एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर रेक्टँग्युलर जर फिगर असेल तुमची तर तुम्ही अनारकली इंडियन वेअरमध्ये तुम्हाला जास्त छान दिसेल रादर वेअरिंग स्ट्रेट कुर्ता अँड स्ट्रेट पॅन्ट बिकॉज त्याच्यामध्ये अगेन यू विल लुक लाईक अ बॉक्स. सो टू अवॉइड दॅट व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन वेअर अ प्रॉपर अनारकली, ज्याच्यामध्ये इथे थोडंसं टाईट असतं फिटिंगमध्ये आणि खाली असा घेर असतो, ज्याच्यामुळे तुमचं जे बॉडी शेप आहे ते खूप छान आणि उठून दिसेल. नेक्स्ट अँड लास्ट इज आवर-ग्लास फिगर. तर आवर-ग्लास असेल तर तुम्ही ऑलरेडी खूप लकी आहात बिकॉज इथं फिगर ऑलरेडी तुमची बॅलन्स्ड आहे. सो यू कॅन वेअर स्किनी क्लोथ्स, म्हणजे तुम्ही टाईट असे जे बॉडीकॉन ड्रेसेस असतात तेही घालू शकता किंवा तुम्ही स्किनी जीन्ससुद्धा घालू शकता, तेही छान दिसणार आहे. सो यू कॅन ट्राय ऑल टाईप्स ऑफ क्लोथ्स दॅट आर देअर. आपण जेव्हा बॉडी शेपप्रमाणे क्लोथ्स घालतो, प्रॉपर टेलर्ड फिटिंगवाले क्लोथ्स घालतो ना, तेव्हा आपण खूप जास्त प्रेझेंटेबल दिसतो. तुम्ही ॲक्च्युली ना हे एकदा ट्राय करून बघा. तुमच्या बॉडी शेपप्रमाणे छान असं आवरून स्टायलिंग करून छान कपडे घालून जेव्हा तुम्ही बाहेर निघताल ना, तुम्हाला 100% कॉम्प्लिमेंट्स येतील. तुम्ही नक्कीच बघा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक बॉडी शेपप्रमाणे कसं ड्रेसिंग केलं पाहिजे. सो बिफोर गोईंग प्लीज मेक शुअर दॅट यू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ. ओके, सो बिफोर गोईंग आय वूड लाईक टू गिव्ह यू वन टिप. प्लीज मेक शुअर की तुम्हाला असं कोणतरी दिसलं ज्यांचं स्टायलिंग कपडे वगैरे खूप छान आहे तर त्यांना कॉम्प्लिमेंट करायला विसरू नका बिकॉज युअर वन कॉम्प्लिमेंट माइट जस्ट चेंज देअर डे अँड ब्रिंग अ स्माइल ऑन देअर फेस. सो डोंट फॉरगेट टू डू दॅट. बाय.